दोन्ही राज्यातील बस सेवा सुरू करण्यासाठी बेळगाव कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची समन्वय बैठक. कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यामधील बस वाहतूक पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात बेळगाव कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची व्हिडिओ संवाद बैठक पार पडली. राज्य शासनाच्या मुख्य सचिवांच्या निर्देशानुसार बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी व्हिडिओ संवाद साधत समन्वय बैठकीत राज्य परिवहन संस्थेच्या बस प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन संस्थेकडून महाराष्ट्र सीमा भागात बसेसचा प्रवास करत असताना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या राज्य परिवहन बसमधून प्रवासी घेऊन जाण्याची सूचना केली. बसेसवर हल्ला, कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. दोन्ही राज्यात परिवहन बसेसवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. जिल्हाधिकारी रोशन म्हणाले की कर्नाटकात यापूर्वीही बसेसवर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध राज्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोन्ही राज्यांमधील सुरळीत बस चालवण्याबाबत 2 दिवसात मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जातील. दोन्ही राज्यातील बस वाहतुकीबाबत दोन्ही राज्यांचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. लवकरच कारवाई केली जाईल. महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून राज्य परिवहन संस्थेच्या बसेससाठी योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना करण्यात आली. बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुलेद, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक या बैठकीत सहभागी झाले होते. हिरकणी न्यूजसाठी कर्नाटक संपादक बबन जामदार. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.